नमस्कार, स्वागत आहे तुमचं एस फूड कट्टा मराठीमध्ये. तर आज आपण बनणार आहोत शेवयांची खीर. त्यासाठी आपण सर्वात अगोदर साखर घेतली आहे 100 ग्रॅम. नेहमी आपण काय करतो, साखर नंतर टाकतो, पण आता आपण एक जरा वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत, त्याच्यामुळे साखर अगोदर टाकली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा पाणी टाकून घेतलं. त्याच्यामध्ये साखर विरघळेपर्यंत थांबायचं आहे. साखर वितळून घ्यायची पूर्ण. मित्रांनो, आजकाल सर्वजण हिंदी चॅनल्सना सपोर्ट करतात, तर आपलं हे मराठी चॅनल आहे, तर जे कोणी पण बघत असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर साखर अशी वितळून घ्यायची आहे, विरघळून. नंतर साखरेला थोडा क्रीमी कलर येईपर्यंत थांबायचं आहे. असा सोनेरी रंग येईपर्यंत पण थांबायचं आहे, ढवळत राहायचं आहे. त्यानंतर असा कलर आला, त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकून घेणार आहे. नेहमी आपण काय करतो, तर नंतर साखर टाकतो, पण ह्या प्रोसेसमध्ये आपण अगोदर टाकलेली आहे साखर, कारण आपल्याला थोडा कलर वेगळा येण्यासाठी आपण तसं केलं आहे. त्याच्यानंतर दुधाला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. बघू शकता तुम्ही कलर कसा येऊन कॉफी कलर आला आहे. त्याच्यानंतर काजू, बदाम, मनुका आणि ही वेलची ही आपण टाकून घेतली. नंतर आता आपण याच्यामध्ये रोस्टेड शेवया आहेत त्या टाकूयात. रोस्टेड आहेत म्हणून आपण ते भाजून घेतले नाहीत, अगोदरच भाजलेले आहेत. आता आपण याच्याला मधून थोडं तोडून घेऊया, बाकी सर्व असे ठेवूया. नंतर थोडं मिक्स करूया. मी थोडं ड्रायच ठेवलं आहे, तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं आपण ठेवू शकता. त्यानंतर आता आपल्याला याला काढून घेऊया प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही, ती सुंदर अशी रेसिपी झाली. एकदम इझी आहे, झटपट आपण बनवू शकतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.